महर्षी पब्लिक स्कूल अमरावती वर्ग 7वा विषय मराठी. आणि आजच्या भागामध्ये आपली लेख ही कविता झालेली होती. आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत आपली समस्या व उपाय. त्याचबरोबर आपण रोजनिशी पाठ 12वा रोजनिशी आपण अभ्यासणार आहोत. आता रोजनिशी हा जो पाठ आहेत, हा पाठ वर्ग 7वीच्या अभ्यासक्रमाला देण्यात आलेला आहेत. आता आपली समस्या व उपाय म्हणजे आपली समस्या कोणती आहेत, त्याच्यावर आपण कोणता उपाय शोधू शकतो हे दिलेलंच आहेत. त्यानंतर आहे की रोजनिशी. रोजनिशी म्हणजे डायरी, रोज लिहिण्याची डायरी किंवा रोज आपण ज्याच्यावर काही ना काहीतरी आपल्या आठवणीसाठी लिहत असतो त्याला म्हणतात रोजनिशी. ते पण आपण बघणार आहोत. असे 2 भाग आज आपण बघणार आहोत. तर हे जे पाठ आहेत किंवा ह्या देण्यामागचं कारण काय असावं, तर आपली समस्या कोणती आहेत, त्याच्यावर आपण कोणते उपाय करू शकतो हे या ठिकाणी स्पष्ट केलेलं आहे. चला तर मग आपली समस्या व उपाय व पाठ 12वा रोजनिशी. आपली समस्या आपले उपाय. आपली समस्या आपले उपाय. चित्र पहा, संवाद वाचा. चित्र पहा आणि संवाद वाचा. आई म्हणते, अरे जॉर्डन, किती हा तुझ्या कपड्यांचा ढीग. आई म्हणते जॉर्डनला की तुझ्या ह्या कपड्यांचा किती ढीग आहेत साचलेला. जॉर्डन म्हणते, आई काय करू मी या जुन्या कपड्यांचं. त्याच्यावर जॉर्डन काय म्हणते की मी या जुन्या कपड्यांचं काय करू. आई म्हणते मुळात आवश्यक आहे तेवढेच नवीन कपडे घ्यावेत, त्यांचा पुरेपूर वापर करावा. मुळात आवश्यक जे आहेत, जितके कपडे आवश्यक आहेत तितकेच घ्यावे आणि ह्या जुन्या कपड्यांचा जो आहे तो पुरेपूर वापर करायचा, असं अर्धवट टाकून द्यायचं नाही. तर असं म्हटल्यानंतर जॉर्डन म्हणते, अगं हो, पण आता काय करू ते सांग ना. हे तुझं म्हणणं बरोबर आहे की जितकं आवश्यक लागते तितक्याच घ्यायच्या, त्यानंतरचं जे आहे ते समजा पुरेपूर तो जुन्या कपड्यांचा वापर करायचा, हे गोष्ट तुझी बरोबर आहे. परंतु आता काय करू ते सांग ना. आता काय करू ते सांग ना. त्यावेळेला आई म्हणाली की यातले जे कपडे वापरण्यासाठी चांगले आहेत ते बाजूला कर. म्हणजे जे कपडे एवढा मोठा ढीग साचलेला आहेत, तर जे कपडे तू यूज करू शकते, वापरू शकते, ते कपड्यांचा पहिले तू अलग व्यवस्था म्हणजे अलग काढून ठेव. आणि जे तुझ्या अंगाला येत नाहीत, जे तुला छोटे होतात, जे फाटले आहेत, ते वेगळे कर. जॉर्डन म्हणाला, आई आपण या जुन्या कपड्यांचा पुनर्वापर करू शकतो का. जॉर्डन काय म्हणते आईला की हे जे जुने कपडे आपण अलग काढलेले आहेत, तर या जुन्या कपड्यांचा आपण वापर करू शकतो का. पुनर्वापर म्हणजे पुन्हा वापर करू शकतो का. आई म्हणाली, हो नक्कीच. त्यासाठी आपल्याला फक्त कलात्मकता पाहिजे. की आईने म्हटलं की हो नक्कीच आपण त्याचा पुनर्वापर करू शकतो.
त्यासाठी फक्त आपल्यात कलात्मकता म्हणजे कला पाहिजे. कारण आपल्यामध्ये काही ना काहीतरी करण्याची कला असेल तर आपण काहीही करू शकतो. म्हणजे जुन्या कपड्यांचा यूज आपण करू शकतो. आई म्हणाली, तुला सुट्टी आहे ना आज? चल आपण दोघं मिळून बनवूया. की आईनं म्हटलं जॉर्डनला की तुला आज सुट्टी आहे ना? त्यावर जॉर्डननी म्हटलं की हो. चल मग आपण दोघं मिळून काहीतरी बनवूया. या जुन्या कपड्यांचा आपण काहीतरी बनवूया. आई म्हणाली आई जॉर्डनला पर्स, तोरण, पायपुसणी बनवून दाखवते. आई काय करते, जॉर्डनला पर्स बनवून दाखवते, तोरण बनवून दाखवते, पायपुसणी बनवून दाखवते. म्हणजे ह्या ज्यापासून आपण ज्या टाकाऊ वस्तू आहेत किंवा जे फाटलेले कपडे आहेत त्या फाटलेल्या कपड्यांपासून किंवा जे वेस्टेड कपडे आहेत त्यांच्यापासून काहीतरी वस्तू, कलात्मकता पाहिजे म्हटलेलं आहेत, वस्तू ते बनवतात. जॉर्डन म्हणते, आई किती छान झाल्यात ग या वस्तू, खूपच छान दिसत आहेत. तो म्हणते हे वस्तू बनवल्यानंतर तो म्हणते की आई या किती सुंदर दिसत आहे वस्तू, किती छान दिसत आहे, खूपच छान दिसत आहेत. खरंच आपण जुन्या कपड्यांपासून वेगवेगळ्या सुंदर वस्तू बनवू शकतो. यामुळे नक्कीच जुन्या कपड्यांचा पुनर्वापर होईल. म्हणजे आपण काय करू शकतो, जुन्या कपड्यांपासून काही ना काहीतरी वस्तू बनवू शकतो. त्याच्यामुळं काय होते की आपण तो पुनर्वापर करू शकतो. कशाचा? कपड्यांचा. पुन्हा एकदा रिपीट करून घेऊ. आपली समस्या आपले उपाय. आपली समस्या आपले उपाय. आई म्हणते, अरे जॉर्डन किती हा तुझ्या कपड्यांचा ढीग. म्हणजे हे तुझे कपडे जे आहेत ते किती मोठे ढीग साचलेलं आहेत. त्यावर जॉर्डन म्हणते, आई काय करू मी या जुन्या कपड्यांचं? त्यावर तो म्हणतो की मी जुन्या कपड्यांचं काय करू? आई म्हणते, मुळात आवश्यक आहे तेवढेच नवीन कपडे घ्यावेत, त्यांचा पुरेपूर वापर करावा. की आई म्हणते की जेवढे आवश्यक आहेत तेवढ्याच कपड्यांचा काय करायचा? वापर करायचा, पुरेपूर वापर करून घ्यायचा. जॉर्डन म्हणते, हो पण आता काय करू ते सांग ना. हे तुझं बरोबर आहे की जेवढे कपडे आहेत तेवढे वापरून घ्यायचे, पुरेपूर वापर करायचा, हे तुझं बरोबर आहे. परंतु आता काय करू ते सांग ना. त्याच्यावर जॉर्डनने म्हटलं की आईने म्हटलं की यातले जे कपडे वापरण्यासाठी चांगले आहेत ते वेगळे कर आणि जे तुझ्या अंगाला येत नाही, फाटले आहेत असे कपडे वेगळे कर. जॉर्डनने म्हटलं, आई आपण या जुन्या कपड्यांचा पुनर्वापर करू शकतो का? जॉर्डनने म्हटलं की आपण हे जे जुने कपडे आहेत ते जुने कपड्यांचा यूज करू शकतो का, पुनर्वापर करू शकतो का? त्यावर आई म्हणाली, हो नक्कीच. त्यासाठी आपल्यात फक्त कलात्मकता पाहिजे. आपल्यात काय पाहिजे? फक्त कलात्मकता पाहिजे. जॉर्डनने म्हटलं, आई काय काय बनवता येईल ग या कपड्यांचं? या कपड्यांचं काय काय बनवता येईल? आई म्हणाली, तुला सुट्टी आहे ना आज? चल मग आपण दोघं मिळून बनवूया. तुला सुट्टी आहे तर चल मग आज आपण दोघं मिळून काहीतरी बनवूया. आई जॉर्डनला पर्स, तोरण, पायपुसणी बनवून दाखवते. जॉर्डन म्हणते, आई किती छान झाल्यात ग या वस्तू, खूपच छान दिसत आहेत. खरंच आपण जुन्या कपड्यांपासून वेगवेगळ्या सुंदर वस्तू बनवू शकतो. यामुळे नक्कीच जुन्या कपड्यांचा पुनर्वापर होईल. म्हणजे आपण काय करू शकतो, जुन्या कपड्यांपासून वेगवेगळ्या सुंदर वस्तू बनवू शकतो. यामुळे नक्कीच जुन्या कपड्यांचा पुनर्वापर होईल. आता आपण बघणार आहोत रोजनिशी. आता आपण काय बघणार आहोत? रोजनिशी.
रोजनिशी लिहिल्याने माणसाला जीवनाकडे बघण्याची नवी दृष्टी मिळते. रोजनिशी लिहिल्याने माणसाला जीवनाकडे बघण्याची नवी दृष्टी मिळते. रात्री झोपण्यापूर्वी दिवसभरातील सर्व घडामोडींची नोंद आपण रोजनिशीमध्ये करत असतो. की रात्री झोपण्यापूर्वी दिवसभरातील सर्व घडामोडींची नोंद आपण रोजनिशीमध्ये करत असतो. रोजनिशी कशी लिहितात ते विद्यार्थ्यांना समजावे, त्यांनी रोजनिशी लिहावी, हे या पाठामागचे प्रयोजन आहे. की रोजनिशी लिहिल्याने माणसाला जीवनाकडे बघण्याची जी नवी दृष्टी आहे, ती दृष्टी मीन्स डोळा, दृष्टी आहे ती दृष्टी मिळते. रात्री झोपण्यापूर्वी दिवसभरातील सर्व घडामोडींची जी नोंद आहे, ती नोंद आपण रोजनिशीमध्ये करत असतो. रोजनिशी कशी लिहितात हे विद्यार्थ्यांना समजावे, त्यांनी रोजनिशी लिहावी, हे या पाठामागचे प्रयोजन आहे. वैष्णवीच्या रोजनिशीचे 4 पान रिकामे आहे, त्यावर तुम्ही तुमची रोजनिशी लिहा. वैष्णवी नावाची एक मुलगी आहे आणि तिने 3 रोजनिशा लिहिलेल्या आहेत. 4थ्या रोजनिशीचं पान खाली आहेत, त्याच्यावर कुठल्याच प्रकारचं काहीही लिहिलेलं नाही. तर ते 4थं पेज तुम्हाला तुमची रोजनिशी लिहायची. चला तर मग बघूया आपण या 3 रोजनिशीमध्ये काय काय लिहिलेलं आहे ते. वैष्णवीला एक नवीन छंद जडला आहे. ती नियमितपणे रोजनिशी लिहिते. तिने लिहिलेली 3 दिवसाची रोजनिशी वाचूया. की एक जे वैष्णवी आहेत, ते वैष्णवीला एक नवीन छंद जडला आहे. ती म्हणजे नियमितपणे रोजनिशी लिहिते. ती काय करते? रोज नियमितपणे रोजनिशी लिहिते. तिने लिहिलेली 3 दिवसाची रोजनिशी वाचूया. तिने लिहिलेल्या 3 दिवसाची रोजनिशी वाचूया. 14 नोव्हेंबर, 15 नोव्हेंबर आणि 16 नोव्हेंबर. 17 नोव्हेंबरची रोजनिशी काय आहेत? खाली आहेत. चला तर मग 14 नोव्हेंबरला काय असते किंवा काय केलेलं आहे ते आपण बघू. आज आमच्या शाळेत बालदिन साजरा करण्यात आला. आज आमच्या शाळेत बालदिन साजरा करण्यात आला. या निमित्तानं सांस्कृतिक कार्यक्रम घेण्यात आले. या निमित्तानं काय करण्यात? 14 नोव्हेंबर म्हणजे जे समजा काय म्हणतात बालदिन, कोणाचा दिवस साजरा केला जातो 14 नोव्हेंबर? पंडित जवाहरलाल नेहरू, बरोबर, यांचा बालदिन. आज आमच्या शाळेत बालदिन साजरा करण्यात आला. या निमित्तानं सांस्कृतिक कार्यक्रम घेण्यात आले. विद्यार्थ्यांची वेशभूषा स्पर्धा घेण्यात आली. शाळेतील मुलांची पारंपरिक वेशभूषा धारण करून या स्पर्धेत भाग घेतला. विविध थोर पुरुषांची वेशभूषा धारण करून अनेक मुलांनी त्यांची प्रसिद्ध वचनं सादर केली. या स्पर्धेमध्ये मी क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांची वेशभूषा केली. या प्रसंगी प्रमुख पाहुणे डॉक्टर रमेश कोठावडे यांनी अध्यक्षीय भाषणात सर्व विद्यार्थ्यांना बालदिनानिमित्त शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाच्या शेवटी सर्वांना खाऊ दिला. ही झाली 14 नोव्हेंबरची. की तिच्या शाळेमध्ये काय झालं? आज आमच्या शाळेत बालदिन साजरा करण्यात आला.
या निमित्तानं सांस्कृतिक कार्यक्रम घेण्यात आले. विद्यार्थ्यांची वेशभूषा स्पर्धा घेण्यात आली. शाळेतील मुलांची पारंपरिक वेशभूषा धारण करून या स्पर्धेत भाग घेतला. विविध थोर पुरुषांची वेशभूषा धारण करून अनेक मुलांनी त्यांची प्रसिद्ध वचनं सादर केली. या स्पर्धेमध्ये मी क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांची वेशभूषा केली. या कार्यक्रमप्रसंगी प्रमुख पाहुणे डॉक्टर रमेश कोठावडे यांनी अध्यक्षीय भाषणात सर्व विद्यार्थ्यांना बालदिनानिमित्त शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाच्या शेवटी सर्वांना खाऊ दिला. 15 नोव्हेंबर कोणती रोजनिशी आहे आता? 15 नोव्हेंबर. सगळ्याच विद्यार्थ्यांना सुगीचे दिवस प्रत्यक्ष बघायचे असल्यामुळे श्री पाटील सर आम्हाला गावशिवारात घेऊन गेले. मोत्यासारखी ज्वारी असलेली कणस, तुरीच्या शेंगा, भुईमुगाच्या शेंगा आणि कपाशीच्या बोंडातून डोकावणारा पांढरा शुभ्र कापूस बघून मुलं आनंदी झाली. पेरू, सीताफळ, आवळा, चिंच, बोर ही सर्व झाडं फळांनी लदबदलेली होती. फळ खाण्याच्या तीव्र इच्छेनं मुलं बोरीच्या झाडाला दगड मारू लागली. दगडांच्या मारानं भरपूर बोरं खाली पडली. सगळ्यांनी पटपट बोरं गोळा करून त्यावर यथेच्छ ताव मारला. आंबट, गोड, तुरट अशा विविध चवींचा आस्वाद घेतला. आम्ही शिवारातून घरी आलो तरी माझ्या जिभेवर त्या बोराची चव रेंगाळत होती. ही काय झाली? 15 नोव्हेंबरची. 15 नोव्हेंबरमध्ये मुलांना गाव शिवारामध्ये, गावात म्हणजे वावरात काय करायला जायचं होतं? बघायला जायचं होतं. सुगीचे दिवस म्हणजे उन्हाळ्याचे दिवस. सुगीचे दिवस म्हणजे थंडीचे दिवस होते नोव्हेंबर महिन्यात. ओके. म्हणून म्हटलेला या ठिकाणी की सगळ्याच विद्यार्थ्यांना सुगीचे दिवस प्रत्यक्ष बघायचे असल्यामुळे श्री पाटील सर आम्हाला गावशिवारात घेऊन गेले. मोत्यासारखी ज्वारी असलेली कणस, तुरीच्या शेंगा, भुईमुगाच्या शेंगा आणि कपाशीच्या बोंडातून डोकावणारा पांढरा शुभ्र कापूस बघून मुलं आनंदी झाली. पेरू, सीताफळ, आवळा, चिंच, बोरं ही सर्व झाडं फळांनी लदबदलेली होती. फळ खाण्याच्या तीव्र इच्छेनं मुलं बोरीच्या झाडाला दगड मारू लागली. दगडांच्या मारानं भरपूर बोरं खाली पडली. सगळ्यांनी पटपट बोरं गोळा करून त्यावर यथेच्छ ताव मारला. आंबट, गोड, तुरट अशा विविध चवींचा आस्वाद घेतला. आम्ही शिवारातून घरी आलो तरी माझ्या जिभेवर त्या बोराची चव रेंगाळत होती. त्यानंतर आहे 16 नोव्हेंबर. आज माझा वाढदिवस होता. 16 नोव्हेंबर आज माझा वाढदिवस होता. सकाळपासूनच घरातील अनेक नातेवाईकांनी, मित्रमैत्रिणींनी फोन करून वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. वाढदिवसाच्या निमित्तानं आम्ही आदिवासी समाज कल्याण विभागाच्या एका वसतिगृहामध्ये गेलो. त्या वसतिगृहात आदिवासी दुर्गम भागातील मुलं-मुली शिक्षणासाठी राहतात. त्या सर्व मुलांना आम्ही माझ्या वाढदिवसाच्या निमित्तानं खाऊचं वाटप केलं. आईवडिलांपासून दूर आलेल्या त्या मुलांना पाहून
मला खूप गहिवरून आलं होतं. आईबाबांनी मला समजावलं. त्या सर्व मुलांकडे बघून मला शिकण्याची नवी उमेद मिळाली. 16 नोव्हेंबर आज माझा वाढदिवस होता. सकाळपासूनच घरातील अनेक नातेवाईकांनी मित्रमैत्रिणींनी फोन करून वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. वाढदिवसाच्या निमित्तानं आम्ही आदिवासी समाज कल्याण विभागाच्या एका वसतिगृहात गेलो. त्या वसतिगृहात आदिवासी दुर्गम भागातील मुलं-मुली शिक्षणासाठी राहतात. त्या सर्व मुलांना आम्ही माझ्या वाढदिवसाच्या निमित्तानं खाऊचं वाटप केलं. आईवडिलांपासून दूर आलेल्या त्या मुलांना पाहून मला खूप गहिवरून आलं होतं. आईबाबांनी मला समजावलं. त्या सर्व मुलांकडे बघून मला शिकण्याची नवी उमेद मिळाली. त्यानंतरची आहे आता 17 नोव्हेंबर. 17 नोव्हेंबर आहेत. आजपासून आमची दिवाळीची सुट्टी सुरू झाली. आजपासून आमची दिवाळीची सुट्टी सुरू झाली ते लिहायचं आहे. वैष्णवीच्या शाळेत बालदिन कसा साजरा झाला? वैष्णवीच्या शाळेत बालदिवस हा वेगवेगळ्या सांस्कृतिक कार्यक्रम घेऊन व विद्यार्थ्यांनी वेशभूषा स्पर्धा घेऊन हा कार्यक्रम चांगल्या पद्धतीने पार पडला किंवा साजरा झाला. शिवारामध्ये गेल्यावर मुलांनी कोणकोणती पिके व फळझाडे पाहिली? कापसाच्या बोंडातून निघत असलेला कापूस, त्यानंतर बोरीचं झाड, ज्वारी, मोत्याची कणस, भुईमुगाच्या शेंगा आणि कपाशीच्या बोंडातून पांढरा शुभ्र डोकावणारा कापूस, पेरू, सीताफळ, आवळा, चिंच, बोरं ही सर्व झाडं फळांनी लदबदलेली होती. वैष्णवीचा वाढदिवस कशा प्रकारे साजरा झाला? एका समाज कल्याण हॉस्टेलमध्ये वसतिगृहात जाऊन तिने काय केलं? त्या मुलांना खाऊचं वाटप केलं. तर का ते लिहा. वैष्णवीच्या रोजनिशीतील कोणते पान तुम्हाला सर्वात जास्त आवडले? वैष्णवीला गहिवरून आले. त्यानंतर खेळूया शब्दांशी. अति तेथे माती, आगीतून उठून फुपाट्यात पडणे, पडसाला पाने तीनच, नावडतीचे मीठ अळणी, थेंबे थेंबे तळसाचे, कामापुरता मामा, गर्वाचे घर खाली, फुशारकी मारणाऱ्याचा पराजय होतो, अति तेथे माती. 2. एखाद्याकडून काम करून घेताना गोड बोलायचे, कामापुरता मामा, आणि काम झालं की त्याला सोडून द्यायचं. सगळीकडे परिस्थिती समान असणे, पडसाला पाने तीनच, थोडे थोडे करून फार मोठे काम करून दाखवणे, थेंबे थेंबे तळसाचे, एका संकटातून बचावणे व दुसऱ्या संकटात सापडणे, आगीतून उठून फुपाट्यात पडणे. न आवडणाऱ्या माणसाने कितीही चांगली गोष्ट केली तरी ती वाईट दिसते, म्हणजे नावडतीचे मीठ अळणी. अशा प्रकारचा जो हा भाग आहे तो असा आहे. उपाय यानी सॉल्यूशंस. चित्र पहा आणि संवाद वाचा. अभी यहाँ पर पिक्चर में हम लोग को क्या दिखाई दे रहा है? देखो, एक ओल्ड लेडी है, एक लड़की खड़ी है, ये नदी है, नदी में सब ग्रीन ग्रीन हो गया है, सब गंदगी फैल गई हो, नदी कम और गटर ज़्यादा दिखाई दे रहा है मेरे को तो. ठीक है, देखते हैं लेसन में क्या है. एक कन्वर्सेशन हम लोग को भी पढ़ना है. नीता, आजी हे बघ, नदीतलं पाणी दिसतच नहीं. अभी ये उसकी ग्रैंड मदर है, तो वो क्या बोल रही है? ये जो नदी का पानी है ये दिखाई ही नहीं दे रहा है. आजी, हो, नदीत जलपर्णी उगवली आहे. वाटर टाइट होता है ना, जो होते को पानी के ऊपर हो जाता है ग्रीन 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 ग्रीन. आप लोगों ने देखा रहेगा कभी गंदा पानी जहाँ पर जमा होता है बहुत दिनों तक, तो वहाँ पर इस तरह से ग्रीनरी आ जाती है. उसे मराठी में जलपर्णी कहते हैं और इंग्लिश में उसे कहते हैं वाटर टाइट. ठीक है, तो उसने कहा नदी में जलपर्णी उगवली आहे. नीता, जलपर्णी म्हणजे काय ग आजी? आजी, पाण्यात उगवणारी वनस्पती. वनस्पती यानी प्लांट. नीता, ती पाण्यात का उगवते? वो पानी में क्यों उगती है? आजी, पानी अशुद्ध प्रदूषित झालं की उगवते. अगर पानी डर्टी हो गया और पॉल्यूटेड हो गया तो वो जलपर्णी जो है वो पानी में उगती है. नीता,
आजी आपल्यामुळेच नदीचं पाणी प्रदूषित झालंय ना, तो कहीं ना कहीं हम लोग ही रिस्पॉन्सिबल है ना ये पाणी गंदा करने में, पॉल्यूटेड करने में. आजी हो, माणसांच्या वाईट सवयींमुळे नदीची हानी होत आहे. इंसानों की जो बुरी आदतें हैं उनकी वजह से यह पानी गंदा हो रहा है. शहराच्या सांडपाण्यातून, अभी सांडपाणी मीन्स क्या, जो गटर में से, नाले में से जो पानी आता है वो सीधा नदी में मिक्स हो जाता है. ठीक है, तो शहराच्या सांडपाण्यातून रासायनिक खतांचा वापर केलेल्या शेत जमिनीतून झिरपणाऱ्या पाण्यातील, अभी जिसमें वो केमिकल्स का यूज करते हैं फार्मर लोग, तो उसमें का जो पानी होता है वो नदी में मिक्स होता है. और कारखान्याच्या सांडपाण्यातील नायट्रोजन व फॉस्फरस ही द्रव्ये पाण्यात मिसळली की जलपर्णी वाढते. अभी जो इंडस्ट्रीज है, इंडस्ट्रीज में के जो नाइट्रोजन और फॉस्फोरस के जो केमिकल्स होते हैं उसका जो पानी है वो नदी में वो लोग छोड़ते हैं, जिस कारण ये जलपर्णी जो है वो बढ़ती है. जलपर्णीची वाढ ही खऱ्या अर्थाने जल प्रदूषणाची निदर्शक आहे. अगर नदी में इस तरह से ग्रीन ग्रीन दिखाई देने लग गया, जलपर्णी बढ़ने लग गई, तो ये किसका सिम्टम है? ये नदी पॉल्यूटेड होने का सिम्टम है. नीता, अरे रे आजी, आता या जलपर्णीचं काय करायचं? अभी क्या करने का इसका? आजी, पानी दूषित होणार नाही याची काळजी घ्यायची. पानी गंदा नहीं होना चाहिए, पॉल्यूटेड नहीं होना चाहिए, इसका ख्याल हम लोगों को रखना चाहिए. विचार करा आणि सांगा, नदीचे पाणी कशामुळे प्रदूषित होते? नदी का पानी किस कारण गंदा होता है? तो उसका जवाब यहाँ पर देखो. शहराच्या सांडपाण्यातून, रासायनिक खतांचा वापर केलेल्या शेत जमिनीतून झिरपणाऱ्या पाण्यातील किंवा कारखान्यांच्या सांडपाण्यातील नायट्रोजन व फॉस्फरस ही द्रव्ये पाण्यात मिसळली की जलपर्णी वाढते आणि जलपर्णीची वाढ ही खऱ्या अर्थाने प्रदूषणाची निदर्शक आहे. नदीचे पाणी प्रदूषित होऊ नये म्हणून काय उपाय करता येतील? तो नदीचे पाणी प्रदूषित होऊ नये यासाठी शहरातील व कारखान्यातील सांडपाणी नदीत सोडू नये. नदीत कपडे, भांडी धुवू नये. जनावरांना आंघोळ घालू नये. नदीच्या किनाऱ्यावर मलमूत्र करू नये, त्यामुळे पाणी दूषित होते. नदीच्या पाण्यात निर्माल्य टाकू नये. केर, कचरा, प्लास्टिक किंवा थर्मोकोल पाण्यात टाकल्यास त्याचे विघटन होत नाही, त्यामुळे पावसाळ्यात नदीला पूर येतो व गावे वाहून जातात. नदीतील पाणी लोकांना पिण्यासाठी घराघरात पोहोचवले जाते. हे दूषित पाणी पिऊन लोक अनेक प्रकारच्या आजारांनी ग्रस्त होतात किंवा त्यांचा मृत्यू होतो. पाणी हे जीवन आहे व नदी स्वच्छ ठेवणे हे आपले कर्तव्य आहे. ठीक है, तो ये है उसका आंसर. जलपर्णी उगवल्याने पाण्यावर कोणता परिणाम होतो? जलपर्णी उगवल्याने पाणी खऱ्या अर्थाने जलप्रदूषित होते. नदीमध्ये जलपर्णी होऊ नये यासाठी काय करायला हवे असे तुम्हाला वाटते? इसका जवाब भी यही है. ठीक है, लेकिन इसका जवाब हम लोग कहाँ तक लिखेंगे पता है आपको? त्यामुळे यहाँ तक. नदीच्या पाण्यात निर्माल्य मीन्स क्या मालूम है तुम लोग को? वो जो पूजा बीजा करके जो फूल बिल बजाते हैं, नारियल फूल बिल जो भी रहता है ना, वो पानी में फेंकते ना लोग,
उसको निर्माल्य कहते हैं. ओके, ये नया वर्ड है तुम लोग के लिए. तो थर्मो म्हणजेच रोजनिशी लिहिणे होय. रोजनिशी म्हणजे आठवणींचा खजिनाच. रोज लिहिलेल्या नोंदीमुळे आठवणींचा खजिना हळूहळू समृद्ध होत जातो. अनेक व्यक्ती नित्यनेमाने वर्षानुवर्षे रोजनिशी लिहित असतात. प्रचलित पद्धतीप्रमाणे अशा रोजनिशीमध्ये प्रत्येक दिवसातील घडलेल्या घटनांसंबंधी जमा खर्चासकट नोंद पानभर लिहिलेली असते. वेळ प्रसंगी मनातील भावना, स्वतःची मते पण नोंदवलेली असतात. मन मोकळे केलेले असते. अशी डायरी मागे घडलेल्या घटनांचा तपशील म्हणून उपयोगी असते. त्या वर्षापुरती लिहिलेली रोजनिशी आठवणींचा दागिना असतो. असाच रोजनिशी लिहिण्याचा छंद वैष्णवीला आहे. दिवसभरात तिने काय काय केले याची नोंद वैष्णवी तिच्या रोजनिशीत ठेवत असते. अशाच काही दिवसभरात घडलेल्या महत्त्वाच्या घटना तिने लिहून ठेवल्या आहेत. चला तर मुलांनो, आपण तिने तिच्या रोजनिशीत काय लिहिलंय ते वाचूया. पाठ 12 रोजनिशी. पाठ परिचय. रोजनिशी लिहिण्याने माणसाला जीवनाकडे बघण्याची नवी दृष्टी मिळते. रात्री झोपण्यापूर्वी दिवसभरातील सर्व घडामोडींची नोंद आपण रोजनिशीमध्ये करत असतो. रोजनिशी कशी लिहितात हे विद्यार्थ्यांना समजावे, त्यांनी रोजनिशी लिहावी, हे या पाठामागचे प्रयोजन आहे. प्रयोजन म्हणजे उद्देश. वैष्णवीच्या रोजनिशीचे 4थे पान रिकामे आहे. त्यावर तुम्ही तुमची रोजनिशी लिहा. थोडक्यात, this lesson is the write-up of 3 days written by Vaishnavi in her diary. She pens down the details of how the Children's Day was celebrated on 14th of November in her school. She also writes about the fun she had in the village and on the farm on 15th of November as well as the birthday celebration on 16th November. पहा, इथे रोजनिशी म्हणजे काय तर दैनंदिनी डायरी. आयुष्यात गेलेला क्षण पुन्हा जसाचा तसा परत येईल असे नाही, म्हणून दिवसभरातील घडणाऱ्या घटनांची नोंद रोजनिशीमध्ये केल्यास ती वाचताना केलेल्या चुका पुन्हा होणार नाहीत याकडे लक्ष दिले जाते. रोजनिशी लिहिण्याने माणसाला जगण्याची नवी दृष्टी मिळते. या पाठात 14 नोव्हेंबर ते 16 नोव्हेंबरची रोजनिशी वैष्णवीने लिहिली आहे. 17 नोव्हेंबरच्या पानावर तुम्ही तुमची रोजनिशी लिहायची आहे. वैष्णवीला एक नवीन छंद जडला आहे. छंद म्हणजे आवड, हॉबी. ती नियमितपणे रोजनिशी लिहिते. तिने लिहिलेली 3 दिवसांची रोजनिशी वाचूया. वैष्णवीला हॉबी आहे आणि ती म्हणजे नियमितपणे रेग्युलरली रोजनिशी डायरी लिहिण्याची. पाहूया वैष्णवीने तिच्या रोजनिशीत काय लिहिलं आहे ते. रोजनिशी लिहिताना दिनांक व वर्ष लिहिणं आवश्यक आहे. दिनांक 14 नोव्हेंबर. आज आमच्या शाळेत बालदिन साजरा करण्यात आला. या निमित्तानं सांस्कृतिक कार्यक्रम घेण्यात आले. विद्यार्थ्यांची वेशभूषा स्पर्धा घेण्यात आली. शाळेतील मुलांनी पारंपरिक वेशभूषा धारण करून या स्पर्धेत भाग घेतला. विविध थोर पुरुषांची वेशभूषा धारण करून अनेक मुलांनी त्यांची प्रसिद्ध वचनं सादर केली. या स्पर्धेमध्ये मी क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांची वेशभूषा केली. या कार्यक्रम प्रसंगी प्रमुख पाहुणे डॉक्टर रमेश कोठावळे यांनी अध्यक्षीय भाषणात सर्व विद्यार्थ्यांना बालदिनानिमित्त शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाच्या शेवटी सर्वांना खाऊ दिला. शब्दार्थ पहा. रोजनिशी, दैनंदिनी, रोजची नोंद, डायरी. या निमित्ताने, या कारणाने, या घटनेमुळे, फॉर दिस रिझन. पारंपरिक, आजवर चालत आलेली पद्धत, पूर्वापार, ट्रेडिशनल. वेशभूषा, वेगवेगळे कपडे घालून सोंगे आणणे, कॉस्ट्युम. वचने, सुविचार, सेईंग्ज. वाक्प्रचार पहा. धारण करणे, इथे अर्थ अंगावर चढवणे, टू वेअर. शुभेच्छा देणे, शुभचिंतने किंवा सदिच्छा व्यक्त करणे, टू विश गुड लक. पहा, वैष्णवीच्या शाळेत बालदिन साजरा करण्यात आला. बालदिन म्हणजे चिल्ड्रन्स डे. भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांचा जन्मदिन हा बालदिन म्हणून साजरा केला जातो, हे तुम्हा सर्वांना माहीतच आहे. द बर्थडे ऑफ पंडित नेहरू सेलिब्रेटेड ॲज अ चिल्ड्रन्स डे. आणि त्यामुळे
बालदिनानिमित्त सांस्कृतिक कार्यक्रम म्हणजे कल्चरल प्रोग्राम, विविध मनोरंजक कार्यक्रम घेण्यात आले होते. विद्यार्थ्यांची वेशभूषा स्पर्धा घेण्यात आली होती. वेशभूषा म्हणजे वेगवेगळे कपडे घालून सोंगे आणणे. कॉस्ट्युम म्हणजे कोणी गांधीजी बनले, कोणी पंडित जवाहरलाल नेहरू बनले, कोणी सुभाषचंद्र बोस बनले, कोणी शिवाजी महाराज बनले. अशा प्रकारे अनेक मुलांनी थोर पुरुषांची वेशभूषा धारण करून या स्पर्धेत भाग घेतला व त्यांची प्रसिद्ध वचनं सादर केली. वचने म्हणजे सुविचार. व या स्पर्धेमध्ये वैष्णवीने क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांची वेशभूषा केली होती. या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून डॉक्टर रमेश कोठावडे यांना बोलवण्यात आले होते. ते कार्यक्रमाचे अध्यक्ष होते. त्यांनी या कार्यक्रमात त्यांचं अध्यक्षीय भाषण केलं व सर्व विद्यार्थ्यांना बालदिनानिमित्त शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाच्या शेवटी सर्व मुलांना खाऊ दिला व कार्यक्रमाचा शेवट झाला. तर अशी ही 14 नोव्हेंबरची वैष्णवीची रोजनिशी म्हणजेच डायरी लिहिली आहे. 14 नोव्हेंबर या पूर्ण दिवसात ज्या सगळ्या गोष्टी घडलेल्या आहेत त्या वैष्णवीने रोजनिशीमध्ये लिहिल्या आहेत. या सर्व गोष्टींची नोंद तिने तिच्या डायरीत केलेली आहे. आता पुढचा दिवस जो आहे तो आहे 15 नोव्हेंबरचा. उद्याच्या भागात आपण वैष्णवीने 15 नोव्हेंबर रोजी काय केले